जो तालुक्यामध्ये आता काँक्रीटकरण केलं, हे सगळं हे येवल्या तालुक्यात जे भुजबळ साहेब आमदार आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने ते निधी वर्ग करून आणून तो केलेला आहे. पण जे पिंपळनेरा असेल, बहादुरी असेल, वडनेरचं काही शिवार असेल, इकडं जे काँक्रीटकरण झालं, काँक्रीटकरण करण्याबद्दल आमचं दुमत नाही, पुढे पाणी गेलं पाहिजे. पण त्याला जागे चाऱ्या टाकल्या पाहिजे होत्या, गेट करायला पाहिजे होतं, शेतकऱ्यांना पाणी द्यायचं नियोजन करायला पाहिजे होतं. कुठलं या माणसाने नियोजन केलं नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान शेतकरी त्याच्यामुळे होणार आहे. डोळ्यापुढून पाणी वाहत आहे, 15 ते 15 महिना कॅनल चालतोय, पण कुठला गेट नसल्याने पाणी काढता येत नाही, शेतीला पाणी मिळत नाही. राहिलं मोटरी टाकून लोक पाणी करते, तर त्या काळामध्ये टिप्या पूर्णपणे हाफ केलेल्या जातात, बंद केलेल्या असतात. आणि जर शेतकऱ्यांनी यांच्याशी संपर्क साधला तर यांचा फोन बंद असतो आणि फोन इकडून तिकडून लागला तर ते सांगताय कलेक्टर साहेबांचे आदेश आहे, त्याच्यामुळं लाईट बंद करावं लागतं, पाणी पुढं न्यायचं आहे. अशा सगळे कारणं, भरपूर कारणं आहेत. त्याच्यामुळं आम्ही आता एकदा संदीप केदारनाथांना द्यायचं असं ठरवलं आहे आणि केदारनाथ आता पहिल्यांदाच आमदार होत आहे. नक्की